नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे. तहसीलदार नायब तहसीलदारांचा बेमुदत काम बंद संपाचा इशारा. ठाणे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा दिमाखात शुभारंभ आणि घराला लागलेल्या आगीत जोडप्याचा मृत्यू. राज्यातील 36 जिल्ह्यात येत्या 1 डिसेंबरपासून तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेमुदत कामावर संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनांनी असं स्पष्ट केलं आहे. 3 मार्च 2023 रोजी राज्यभरातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी बेमुदत काम बंद संप पुकारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करत स्वाक्षरी करून राजपत्रित वर्ग 2 यांचं ग्रेड पे 4,800 रुपये वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावाला आता अप्पर मुख्य सचिव यांच्याकडून केराची टोपली दाखवत असल्याचं तहसीलदार संघटनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी नाराजी व्यक्त केली असून राज्यातील तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि अधिकार दिले जातात. मात्र पगार वाढ होत नसल्यानं येत्या 1 डिसेंबरपासून राज्यभरातील तहसीलदार नायब तहसीलदार बेमुदत संपावर जाणार असल्याचं सांगण्यात आलं. या बेमुदत कामबंद संपामुळे शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना आता नवीन वर्षात शासकीय दाखल्यापासून वंचित राहावं लागणार आहे. त्याचबरोबर शासन आपल्या दारी उपक्रमाला देखील फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला अशा प्रकारच्या संपामुळे नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी ताटकळत राहावं लागणार आहे. हा संप कधी मागे घेतला जाईल, मुख्य अप्पर सचिव हा प्रस्ताव कधी पूर्ण करतील हेच पण आता महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ 25 नोव्हेंबरपासून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. भिवंडी तालुक्यातील असनोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे उपस्थित होते. याचा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करताना उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी उपस्थितांना आवाहन केलं की या विकसित संकल्प यात्रेच्या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, तसंच गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावं. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्सची उभारणी, आरोग्य शिबिरं, सिकल सेल आणि क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबिर, उज्ज्वला योजनेची नोंदणी आणि लाभार्थ्यांना लाभ, RCF कंपनीकडून ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. ठाणे जिल्ह्याअंतर्गत 431 ग्रामपंचायती क्षेत्रात फिरवल्या जाणार आहेत. त्यापैकी तालुका भिवंडी, ग्रामपंचायत असनोली, स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, तालुका शहापूर, ग्रामपंचायत बोरशेती इथे याचा शुभारंभ झाला. या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाणार असून गरजू लाभार्थ्यांना शोध घेणं, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणं, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणं हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबवले जाणार आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. घोडबंदर रोड, वाघबीळ परिसरातील हिरानंदानी इस्टेट रोड येथील मडवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू आणि 3 व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्याची घटना आज घडली. बाळकुमा अग्निशमन केंद्राला या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी, कासारवडोली पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तिथे उपस्थित होते. मडवी निवास हा तळ अधिक 2 मजली अशा स्वरूपाचा बंगला होता. घटनास्थळी आग लागली असून 5 व्यक्ती घरामध्ये अडकल्या होत्या. त्यातील 3 व्यक्ती स्वतःहून बाहेर पडल्या. दुसऱ्या मजल्यावर
2 व्यक्ती अडकल्या होत्या. त्यांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून तसंच अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आलं. अभिमन्यू मडवी, रमाबाई मडवी या दोघांना हिरानंदानी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केलं. तर प्रणाली मडवी, कविश मडवी, पलाश मडवी यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान आगीचं कारण अद्याप समजलं नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. मनोरुग्णांचं पुनर्वसन होणं गरजेचं असून मानसिक रुग्णांना समाजात सामावून घ्यायला हवं, असं मत गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांनी केलं आहे. राज्यातील इतर मनोरुग्णालयातूनही अशा प्रकारचे उपक्रम सुरू व्हायला हवेत, असं त्यांनी सांगितलं. जितो एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट, रोटरी क्लब आणि टोरंट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं द सागा ऑफ होप हा अनोखा कार्यक्रम पार पडला. त्यावेळेला त्या बोलत होत्या. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानं मनोरुग्णांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. या कार्यक्रमाला सुजाता सोनिक उपस्थित होत्या. यावेळेला बोलताना मनोरुग्णांचं पुनर्वसन होणं गरजेचं असून राज्यातील इतर मनोरुग्णालयातूनही हा उपक्रम सुरू व्हायला हवा असं सांगून मानसिक रुग्णांना समाजात सामावून घेण्याची गरज व्यक्त करत टोरंट ग्रुप हा सामाजिक कार्यक्रमासाठी नेहमी मदत करायला पुढे असतो. अशा सामाजिक प्रकल्पांसाठी नेहमीच सहकार्य केलं जाईल असं टोरंटतर्फे सांगण्यात आलं. कार्यक्रमाला मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जितो ट्रस्टचे अध्यक्ष अजय आरश इत्यादी उपस्थित होते. मुंब्रा कौसा परिसरातील मुघल पार्क या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या भंगाराच्या गाळ्यात आज पहाटे 6च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे या इमारतीबरोबरच्या आजूबाजूच्या इमारतीच्याही काचा फुटल्या तर परिसरातील वाहनांचं नुकसान झालंय. या घटनेत 3 किरकोळरित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर स्फोटामुळे सदरची इमारत तसंच बाजूच्या 2 इमारती धोकादायक झाल्यानं या इमारती रिकाम्या करण्यात आल्या. मुंब्र्यातील मस्जिद रोड, चांदनगर कौसा या ठिकाणी मुघल पार्क ही तळ अधिक 4 मजल्यांची इमारत आहे. इमारतीमध्ये एकूण 25 रूम्स तसंच 4 दुकानांचे गाळे आहेत. तळमजल्यावरील गाळा नंबर 3 या भंगाराच्या दुकानात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी, पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी आणि जवान, 1 फायर वाहनासह तसंच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 2 रुग्णवाहिकेसह तात्काळ धावून आले. यामध्ये 3 जण किरकोळरित्या जखमी झाले. जखमींपैकी अझहर शेख यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरता बिलाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'विजय हजारे यांच्या स्मरणार्थ खेळली जाणारी मानाची क्रिकेट मालिका ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू होते. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत सामने खेळले जाणार आहेत. स्टेडियमवर तब्बल 6 महिन्यानंतर पहिली मॅच बडोदा विरुद्ध पंजाब अशी खेळवली जाणार आहे. इथे होणारे सर्व सामने BCCIनं आयोजित केले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदतीनं खेळवले जाणार आहेत. भारताच्या वन डे टीमच्या खेळाडूंची निवड या सामन्यामधून केली जाणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणाऱ्या 7 सामन्यांमध्ये भारताच्या क्रिकेट संघातील बरेच नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत. सव्वीस नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतानं औपचारिकपणे संविधान स्वीकारलं. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. आपल्या संविधानानं देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिलाय. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजवणं हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचं प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. देशावर 150 वर्ष राज्य करून ब्रिटिश राजवट
मावळत होती. अशा वेळेला देशात राहणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये एकता समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची भारताला गरज होती. देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावे त्याचा विचार सुरू होता. देश स्वतंत्र होत असताना संविधान सभेच्या स्थापनेची मागणी जोर धरू लागली. या विधानसभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत 207 सदस्य उपस्थित होते. संविधान सभा स्थापन झाली तेव्हा या विधानसभेत 389 सदस्य होते, पण नंतर त्यांची संख्या 299 पर्यंत कमी झाली. स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली तेव्हा काही संस्थानं या विधानसभेचा भाग नव्हती आणि त्यामुळे सदस्य संख्या देखील कमी झाली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. तहसीलदार, नायब तहसीलदारांचा बेमुदत काम बंद संपाचा इशारा. ठाणे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा दिमाखात शुभारंभ आणि घराला लागलेल्या आगीत जोडप्याचा मृत्यू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.